तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी चाललोय बाहेर, तर मोसम आहे मस्त ना आणि सोबत कुणी नसताना म्हणून मी आणि हा चाललोय. चला बाबा. सो क्या बोलती पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. पाऊस झाला स्टार्ट आणि मी पण केली ब्लॉगिंग चालू, बघू शकता. पावसाचा जरा रिव्ह्यू द्यावा. भयानक पाऊस चालू झाला मे महिन्यात. मे मध्ये पाऊस चालू झाला यार. ऋतू जे आहेत ते टायमिंगवर राहिलेलेच नाही आहेत. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, हिवाळ्यात पाऊस, हिवाळ्यात ऊन, अवघड चालू आहे. आता ऋतू चालू आहे उन्हाळा. भयानक पाऊस चालू आहे. उन्हाळा चालू झाला. माझ्या आत्ता डोक्यात होतं कुठेतरी बाहेर जावं, पण पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाला म्हटलं बाहेर जाणं मी अवॉइड करतो. पाऊस मोस्टली मला आवडत नाही. वेळ खराब करतात चला आणि शूज पण खराब होतात, म्हणून तो मी टाळतो शक्यतो. टुपुक 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 टुपुक. बोर होतं राव. कुठंतरी जायचं होतं तरी हे पाऊसमध्ये येतो. वेगळे आत्ताच पाऊस नाही चालू झाला लगेच गेली लाईट. लाईटीचा अवघडच आहे. जरा जरी एक बूंद जरी पाऊस पडला ना लगेच लाईट जाते. लगेच काय कनेक्शन आहे काय माहिती, अवघड आहे. भिजणार नाही आहे मी. करावं भाई पावसात ब्लॉगिंग कशी करावं. एक तर लूक खराब होतो, सगळंच खराब होतं आणि ब्लॉगिंग करा अशी कशी ब्लॉगिंग करा. कोणतरी पळालं तिथे वाटतं. एक मिनिट जा. पावसात मजा घेतो. कोणाकोणाला आवडतात पावसात कांदा भजी खायला. चहा कांदा भजी एकदम विशाळ. कांदा भजी प्लस पाऊस. 3-4 दिवस झाले भाई भयानक पाऊस येतोय. थोड्या वेळ चालतो आणि बंद होऊन जातो. आणि चिखल असा करतोय ना, काल माझी गाडी स्लिप झाली असती. काय करावं. कोण कोण आहे कॉमेंट्समध्ये सांगा ज्याला पाऊस आवडत नाही, ज्याने हेअर शूज खराब होतात. सगळा चिखल लागतो रे. तो ऐकतं घेतो की साफ करा आणि हे करा ते करा. अवघड आहे. सो गाईज आता पाऊस बंद झाला आहे, पण आता जी लाईट आहे ती येणार नाही आहे. हे इन्व्हर्टरवर चालू आहे जी आहे ती. थोडाच पाऊस होतो आणि लाईट जाती. ते डायलॉग नाही का, पाऊस आला डॅश डॅश आणि लाईट गेली डॅश डॅश. बोललं असतं बीप टाकावं लागेल मला. हवा मस्त सुटल्या. जाऊ का कुठं सांगा, पाऊस बंद झाला. तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी चाललोय बाहेर, तर मोसम आहे मस्त ना आणि सोबत कुणी नसताना म्हणून मी आणि हा चाललोय. जिथं नगरची आणि भिंगरची पब्लिक पाऊस पडल्यावर जाते, म्हणजे आपला चांद बेबीचा महाल. तर आता आम्ही तिकडं चाललोय. बघू काय माहोल आहे तिकडं, चेक करू पब्लिक कशी आहे काय. आणि आता चाललोय आपण. मोसम बघू शकता कसा झाला, विषय हाड. चला बाबा. सो गाईज आता आपण स्टार्ट केलंय महाल वरती चढायला. तुला पण घे ना. आता वरती जाऊन भेटू.
आता आम्ही पोहोचलोय छानबेबीच्या महालवर. सो गाईज आता आम्ही पोहोचलो छानबेबीच्या महालावर. आता बघू काय व्ह्यू आहे. सो गाईज व्ह्यू आहे छानबेबी महालची एंट्री. चेक करा कसा दिसतोय. भयानक गर्दी आहे. एक्सेप्ट नव्हतं केलं गर्दी असं. क्राऊड चेक करा, भरपूर गर्दी आहे. आणि आता पोहोचलो आपण महालावर. आणि हा आहे छानबेबीचा महाल. काहीच मला वाटलं होतं की भिंगारमध्ये पाऊस आहे म्हणलं, इथं पण असेल, पण इथं पाऊस नाही. इथं फक्त वातावरण झालेलं आहे पावसाचं. पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे काहीच. तर बघू आता. आता आपण चाललोय वरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. बाकीचे 2 फ्लोअर बंद केलेले आहेत. अंधेरा काय डेंजर वातावरण दिसतंय. पब्लिक पाऊस पाहिजे ना आता. चलो एक नंबर वेदर झालाय. आता बघू, राऊंड फिरू आपण आता. पब्लिक भरपूर आहे. फ्लोअर चालू आहे. सेकंड आणि थर्ड फ्लोअर बंद केलेलं आहे. भयानक आवाज चालू आहे, मस्त वाटतंय. आता वरती म्हणून चालू खाली. आपण चाललोय खाली. असा अंधार विषय. खाली चाललाय खाली. काय जाता आपण आलोय खाली. हे टॉप व्ह्यू. चेक आणि घेतो वातावरण फुल टाईट झालं. भयानक पब्लिक आली आहे. असं वाटत होतं काहीच नाही राहिलं. भिंगारमध्ये चांगला पाऊस झाला दाखवलोय तो. काही थेंब नाही आहे पावसाचा. कॉन्टेंटसाठी महालावर आलो आहे. पाऊस पडला होता पण इथं पाऊस एक थेंब पण नाही आहे. कॉन्टेंटसाठी आलतो. त्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा भरपूर. हेच आहे गाईच ते झाड जिथं आत्मा निघते. येताना रात्री बघायला हिंगल चालली. ते बसलेत बाई. बसून घ्यायचं. हे घर चेक करो. कॉमेंट्स मध्ये सांगा कोणाला माहिती आहे घराचा विषय. आता तर आता आपण निघू भिंगारकडे. बस झाला माल. असं वाटलं होतं मला की पाऊस वगैरे आहे इथे, पण काय एक बूंद नाही आहे. पावसासाठी आलतो मी इथं. सो गाईज आता आपण चाललोय बाहेर.
छान. काय नाही सो काय जात आपण पडलोय बाहेर. त्या साईडला जाऊ आता काही हे पण चेक करा. सो काय आता आपण चाललो आपल्या गाडीकडे. चेक करू. सो काय आता महालाचा व्ह्यू बघून आणि इधरचा पण व्ह्यू बघून आम्ही चाललो आता परत घराकडे. चलो चलो. सो काय आता माल फिरून आपण आलो डॉमिनोज पिझ्झाला. तर आता आपण चाललो आत. अनिकेटकडून ट्रीट आहे डॉमिनोज पिझ्झाची. अनिकेत ट्रीट दिली मला. डॉमिनोज पिझ्झाला आलो आम्ही चांदगिरीचा माल फिरून. ऑर्डर येते आपली. सो गाईज आता आपली ऑर्डर रेडी झालेली आहे आणि इथे अनिकेत पिक करायला गेला आहे. आपलं ऑर्डर आली. चेक करू. 1 2 3 4. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. काहीतरी अर्जंट काम घरी आलं आहे त्यामुळं आम्ही आता घरी जाऊनच खातो आहे. सोबत घेतलेलं आहे तर घरी जाऊन टेस्ट रिव्ह्यू देऊ. सो गाईज आता डॉमिनोजमधून अर्जंटली बाहेर निघलो आहे आम्ही आणि आता घरी चाललो आहे. घरी जाऊन टेस्ट घेऊ. सो गाईज आता आपण आलो आहे घरी आणि पिझ्झाचा रिव्ह्यू देऊ. टेस्ट भारी पिझ्झा. सो गाईज पिझ्झा एंड करून आजचा व्लॉग इथेच एंड करू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. भरपूर असं प्रेम दाखवा. यूट्यूबला सबस्क्राईब आणि इन्स्टाला व्लॉगसाठी जे अपडेट असेल त्यासाठी जाऊन फॉलो करा.